काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं, काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा. तिला आज वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक पद्धतीनं करणं ही बाबांनो काळाची गरज आहे. ज्यांची जमीन आता एमआयडीसीत गेली ते सोडून द्या, पण त्याचे पैसे दिलेत ते पैसे निवडणुकीला खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आलेत, केले बायकोला उभं, हा लढ तू. अरे पण वाटोळे पैसे संपल्यावर काय करणार? दोन हाताला चुना लावून ठोठ करत बरं, काही उपयोग नाही रे. राजकारण लय वंगाळ आहे, आता काय सांगायचं. पण आता काय, तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा सांगतोय, साधू संतांनी ते आपल्याला सांगितलंय. हे सगळं एआयचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेत जगाच्या त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्वीकारला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पण कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला म्हणतात, इंग्लिशमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती सुधारण्यासाठी भरीव पावलं उचलली जातात. ड्रोन रिमोटवर जातो, फवारा करतो. अहो त्या स्क्रीनवर दिसतं. तुमचा जर 5 एकराचा प्लॉट असेल तर कुठं काय कमी दिसतंय ते तेवढ्यापुरतंच दिसतं आणि तुम्ही लगेचच जाऊन तिथं ट्रीटमेंट द्यायची. फार उत्तम आहे, तुम्ही जावाच, माझा आग्रह आहे. जरा स्वतःच्या खर्चाने, आता इतकं लांब कुठं जाऊन आलं, एकदा तिथं तरी जावं. हो ना, म्हणजे एक तिथलं बाकीच्या कामाला जायचा तुमचा अधिकार आहे, पण एकदा तिथं जाऊन पहा. रोज लाखो गाड्या तिथं येत आहेत, प्रचंड तिथं, आणि व्यवस्थित पहा असं माझी तुम्हाला विनंती आहे. अधिक न बोलता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं पंचायत समिती वन साइड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपल्या खेड तालुक्याची आली पाहिजे. आणि या सगळ्या आमची लाडक्या बहिणी आणि आमची भावंड, निलेश तुलाही मी सांगतो, तुम्ही पण आता सगळेजण मिळून जीवाचं रान करा बाबा. तू पण तिथं ऐकायलाच, तुम्ही सगळेजण. आता मगाशी एकाने निवेदन दिलंय, त्या अरुणला काहीतरी कुठंतरी संधी द्या. मी संधी देतो, तुम्ही माझे उद्याच्याला सगळे निवडून द्या, मी बरोबर संधी देतो, तुम्ही काळजीच करू नका. मागं तुम्ही कमी निवडून देऊन देखील जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद तुम्हाला दिलं होतं. तुम्ही पानसरे तर निर्मलाताईला 2च दिले होते तुम्ही, पण मी बाकीकडनं जास्त आणले निवडून. आता तसं करायला नको, मी बाकीकडनं आणीन पण तुम्ही पण भरभरून द्या ना. मग मी तुम्हाला भरभरून देईन. पुन्हा टी व्हीला दाखवतील अजित पवारांनी आचारसंहितेचा भंग केला, ही भरभरून दिलं तर मी भरभरून देईल. मी काय भरभरून देईल? तुम्ही मला भरभरून मतं दिली तर मी भरभरून प्रेम देईल. मग मला प्रेम द्यायला काही बंदी आहे काय? त्याच्यात काय? आणि बाकीचं तर करीनच, तुम्ही काळजी करू नका. पुन्हा एकदा शरद बुटे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.